स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। चर्चा केली, तुम्हाला ते सांगते 2 मिनिटात, शांतता आहे. तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलोय. महेंद्राने आता कमिट केलेलं आहे की ज्या पोरांना घेऊ कुठल्याही कॉन्ट्रॅक्टर घेणार डायरेक्ट रोलवर डायरेक्ट कायमस्वरूपी पगारावर जे पोरं सिलेक्ट होतात आणि कुणाच्याही शिफारसीने घेणार नाही. शिफारस वगैरे सगळी आम्ही फ्रॉड आहे म्हटले. ज्या लोक इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होतील, ज्यांना थोडाफार अनुभव मागचा आहे किंवा नवीन काही लोकांची गरज आहे, त्या लोकांना कायमस्वरूपी कामावर घेण्याचा शब्द आता HR डिपार्टमेंटने दिलेला आहे. आणि आपल्याला हेच पाहिजे होतं. मी हेच मागण्यासाठी इथं आलतो की कुणाच्याही कॉन्ट्रॅक्टवर जाणार नाही. जी पोरं सिलेक्ट होतील ते डायरेक्ट परमनंट महिंद्रा कंपनीला जातील. मला तुम्हाला सगळ्याला सांगायला आनंद होतोय आणि माझ्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहे. मी तुमच्याबरोबर आहे. ऐका आता जी काय त्यांची रिक्वायरमेंट असतील त्या पद्धतीने तुमच्या मेरिटवरती सिलेक्शन होईल. त्यात तुम्हाला तसं काय जाणवलं, आता सांगितल्याप्रमाणे आमच्यापैकी कुणाशी संपर्क साधा, पहिला विषय. दुसरा, हा विषय काय इथं संपला नाही. आता आपण सुरुवात केली तुमच्यासाठी, तालुक्यातल्या सगळ्या तरुणांसाठी. भविष्यातही ज्या ज्या वेळेस काय अशा प्रकारे घडतील किंवा जिथं इथं कॉल होतील, जिथे इथं इंटरव्ह्यू होतील, जिथं जिथं तुम्हाला असं वाटतंय की काहीतरी कोणाच्या तरी सांगण्यावरनं होतंय किंवा कोणाला तरी डावललं जातंय, त्यावेळेस आमचे संपर्क साधा. दादांच्या नेतृत्वाखाली आपण इथून पुढे इंडस्ट्रीच्या बाबतीत चांगला लढा उभा करतोय. त्याची सुरुवात आजपासून केली. जे इंटरव्ह्यूला आलेत त्यांना सगळ्यांना आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा. इंटरव्ह्यू चांगला द्या. सिलेक्ट होणार आहेत त्यांना भवितव्यासाठी शुभेच्छा. होणार नाहीत त्यांना प्रयत्न करत राहा आणि भविष्यात ज्या काही इथं कलेक्ट होतील इंटरव्ह्यू किंवा बाकीच्या, त्यासाठी प्रयत्नात राहा. आपण त्या तुमच्या बरोबर आहोत. पहिला विषय, कुणाचीही शिफारस मागितली तर सांगा. मला सांगा की इथं असणारे सगळे तालुक्यातले उपस्थित आहे. माझा नंबर तुमच्या प्रत्येकाकडे घ्या. मला SMS टाकावी, व्हॉट्सअप बघत नाही. 96 89 777 111. कुणी जरी मुलींना कुठला त्रास द्यायचा वाटला, मुलींना कुठला वाटला तर भाऊ म्हणून कधी त्यांनी कॉल करा. मुलांना कुठला 96 89 777 111. जर कुणी कुणाची शिफारस मागितली तर मला डायरेक्ट फोन करा, SMS करा. माझा फोन नाही लागला तर SMS करा. फक्त व्हॉट्सअप करू नका. खूप व्हॉट्सअप सकाळ येत असतात, तेव्हा व्हॉट्सअप बघितलं जात नाही. SMS करा. प्रत्येक SMS साठी मी तुमच्याबरोबर राहील. 1,500च्या पुढे फक्त ग्रॅज्युएशन थांबवले. डिप्लोमा आयटीवाले 82 नंबर घ्या. 82 083 942 उपाशी कुठे आलेले काय नव्हते. श्रीरामला सांगायचं सगळ्यांना नाश्ता पाहिजे, चहा सगळ्यांना द्यायचा. बरं का, सांगून घेऊ बरं का. ऐका, 96 777 111 दादांचा नंबर घेतला. 96 89 777 111. आणि इथं आलेले सर्व कॅन्डिडेट, इथं श्रीराम हॉटेल आहे, तिथं दादांनी नाश्त्याची आणि चहाची व्यवस्था केलेली. जाताना इथं वेळोवेळी इंटरव्ह्यूला आला एवढं सांगा. बाकी सगळं तुमच्याकडनं कुणाकडनं बिल घेणार नाही. मी बघतो काय असेल. चला. And second one, who have at least 1 or 2 years of experience in warehouse industries, so that because we have to run the warehouse. If we are taking all the freshers, then it will also get our problem because we are not able to give results to our customer. That is coming. And we kept the interview here only because we need the local talent to be pulled up. Right. It should not be कि पुना का आदमी यहाँ We आएगा. also want to give the opportunity. That's very nice. That's very nice. We also want to give the opportunity to nearby people only, so that we can pull the local reference in terms of the people who are willing to join us within a 10 kilometers, 20, 30, 40 kilometers. My humble request to you people, you adopt the people from on your roll only. Yes. And then second thing, who are the eligible? Don't ask for any shifaras like that. So this that to happen earlier work. That's why I'm here to convey you my things, because we don't want to, whatever the reasons are earlier, we don't want to repeat it. Only on merit basis. People work for their own family, but here some people, they are using and they are misusing their powers, their labor contracts. So we don't want to repeat it. I want, if you are taking people on your roll, whatever the minimum wages, whatever the government suggestion salaries, you want to direct to the beneficiary, not to the any other direct agents. So we are as a Mahindra also a compliant company.
even we are not allowed. What happened? I have shown you to already the advertisements given by the local political party. Expected as what happened last 10 years. I am watching the things and just I came to know whatever happened before and what abusing action. One type of the extortions is going on in the Fulton. Okay. So my humble request to Mahindra people, whatever we people to here to support you. Whenever you need us, you call us. Whatever the facilitate road and any other benefits, whatever you needed, we are here. We are not here to ask you for any money or any other supports or any other chandas. Nothing. We are landlord people. We have our own industries, and we are well established over here. So my view, to my concern, for my people only. And that's why I'm here. So I do think there will be no bias. We are not taking any difference. Thank you. And that's why my Mumbai team are sitting here. Even we don't have any control on the recruitment because they are the panelists, they are decision maker, and nobody is involved in looking. Madam, I will not suggest, or anybody else from our party or like that, we will not suggest single candidate to you. Who are the eligible, you take it on your own mind. You apply your own mind or your own company. I also instructed whatever the guys standing there afraid. I said you have to honor the company's recruitment and you have to work honestly for the company. Priority must should be for locals. No, that's why we are not here. That's why we are doing the interviews here only. Here only. Otherwise, we can call the people other side. And we are taking people I from am to join and I am very thankful to you on behalf of my thesis. You are directly taking people without any contractor. And I am obliged and I am honored. Thank you. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.